काय मग मैत्रिणींनो, आजचा काय मेन्यू आहे? माझ्याकडे आहे फ्राईड चिकन. चिकन लॉलीपॉपपेक्षा थोडीशीच वेगळी पद्धत आहे, पण अगदी टेस्टी होते. यासाठी आपण घ्यायचे बोनलेस चिकन आणि मग त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आलं लसूण पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मग घालायची हळद, लाल तिखट, चिकन मसाला आणि मग त्यामध्ये घालायचे कॉर्नफ्लोअर. मी 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर वापरले आणि मग त्यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. बेसन पीठही 1 ते 1.5 चमचा इनफ आहे. मग त्यामध्ये घालायचा आता यामध्ये घालून घ्यायचा रवा. रवा बारीकच वापरायचा जेणेकरून तो खाताना दाताखाली येणार नाही. मग त्यामध्ये घालायचं 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस आणि मग 1 चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे आणि मग यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ. आणि हो, जर तुमच्याकडे कलर असेल तर तुम्ही तो कलरही घालू शकता. माझ्याकडे आहे म्हणून मी अगदी थोडासाच घातलेला आहे, 1 चिमूट भरापुरताच. मग ते सगळं छान मिक्स करून घ्यायचे आणि हे सगळं मिक्स करून झालं की मग आपण हे बॅटर सगळं आपण 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं. 10 मिनिटानंतर आपण तेल गरम करून चिकन तळायला घ्यायचे. आणि हो, चिकन तळताना गॅस आपला मध्यम फ्लेमवरच ठेवायचा आहे, जेणेकरून जर गॅस फास्ट ठेवला तर ते चिकन बाहेरूनच शिजतं, आतून शिजत नाही. आणि जर गॅस खूप कमी ठेवला तर चिकन खूप जास्त तेलकट होतो. म्हणून मग गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा, जेणेकरून आपलं चिकन आतून आणि बाहेरून अगदी परफेक्ट होईल. ठीक आहे. मग यानंतरनं हे सगळं चिकन फ्राय करून झालं की आपण ते कोणत्याही चटणीसोबत म्हणजे शेजवान चटणीसोबतही अगदी सर्व करू शकता किंवा अगदी मिओनीजसोबतही छान लागतं, असं माझी मुलगी बोलते. मग अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकन आहे ते प्रेस करा, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हो, हे चिकन तुम्हाला आवडलं की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही फ्राईड चिकन कसं बनवतात ते पण नक्की सांगा. मग आपण तसं नेक्स्ट टाईम बनवूया.